नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण छत्रपती संभाजीनगर येथे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती सध्या देशभरच नव्हे तर जगभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त आपण आज प्राध्यापक भारत शिरसाट सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. भारत शिरसाट सर अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकर चळवळीशी निगडीत आहेत, सक्रिय आहेत आणि त्यांचा चांगल्या प्रकारे या चळवळीशी बांधिलकी आणि अभ्यास सुद्धा आहे. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार कसे केले पाहिजेत, त्यांच्या विचारांचे देवाणघेवाण कशी केली पाहिजे आणि एकंदरीत आपल्या आचरणामध्ये या विचारांना कशा प्रकारे स्थान दिलं पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. जय भीम. मला सांगा, आपण सध्या जगातील महान गुरु शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिष्य आणि ज्योतिबा फुले हे त्यांचे गुरु यांची जयंती साजरी करत आहोत. तर त्यानिमित्त या महापुरुषांचे विचार युवकांनीच नव्हे तर देशातील नागरिकांनी कशा पद्धतीनं अंमलात आणले पाहिजेत, काय सांगा? सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु मानले होते. त्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याच्यानंतर संत कबीर आणि महात्मा फुले. त्यामध्ये महात्मा फुले यांची यावर्षी 200वी जयंती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. त्यामध्ये अजून एक ऍड करतो की संत गाडगे बाबा यांची 150वी जयंतीचं वर्ष सुद्धा हे आहे. आणि या तिघांच्याही विचाराचा जो जे मध्य आहे किंवा या तिघांनी ज्या पद्धतीनं समाज परिवर्तनासाठी जो विचार मांडला आणि तो विचार हा या तिघांच्याही या महापुरुषांच्या विचाराचं एक सामर्थ्य जे आपण ज्याला म्हणू ते सामर्थ्य म्हणजे की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेची भाषा करणं हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. माणूस म्हणून प्रत्येक माणसाला माणूस म्हणून त्याची दखल घेतली पाहिजे, माणूस म्हणून त्याची ओळख निर्माण झाली पाहिजे आणि जातीच्या पलीकडे जाऊन आपण माणसाशी जो काही व्यवहार आहे तो व्यवहार कशा पद्धतीनं आपण करतो या विचाराशी या दोघांचं सामर्थ्य आहे, साधर्म्य आहे या तिघांच्या. आणि म्हणून मला असं वाटते की या तिघांच्याही जयंतीच्या या निमित्ताने मला असं वाटते की अत्यंत महत्वाची बाब आहे आणि आपण या महापुरुषांच्या विचारांना अधिक महत्व देऊन मानवता कशी निर्माण होईल या पद्धतीनं एक आपण काम. सरांनी खरोखरच एक मानवतेचा या गुरु शिष्यांनी जो संदेश दिलेला आहे तर त्याचं आत्मसात करणं गरजेचं आहे. तर आपण सध्याचे जे युवक आहेत, युवकांकडे पाहतो, व्यसनाधीन आहेत बरेचसे आणि दिशाहीन झालेले आहेत. योग्य पद्धतीनं यांना मार्गदर्शन सध्या मिळत नाहीये. तर आपण काय सांगाल? युवकांच्या संदर्भानं आज रोजी जर आपण विचार करू लागलो तर मला असं वाटते की आजचं जे देशातलं एकूणच राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे, या सगळ्या बाबींकडे आजचा युवक कशा पद्धतीनं दिशाभूल त्याची केली जाते आहे. त्या युवकाला कशा पद्धतीनं त्याचा माइंड वॉश केला जातो आहे आणि तो जो युवक आहे तो विज्ञानाची कास न धरता तो आज आपल्याला दिसतो की जाती धर्मामध्ये विभागलेला जात आहे. आणि म्हणून ज्याच्या हातामध्ये पुस्तक देण्याची गरज आहे त्याच्या हातामध्ये आज आपण वेगवेगळ्या झेंडे देऊन आपण त्याची दिशाभूल करत आहोत. आणि म्हणून आजचं जे समाजकारण आहे, राजकारण आहे, ते राजकारण
या इथल्या युवकांना निश्चित दिशा देण्यासारखं राजकारण करत नसल्यामुळं आणि देश पातळीवर आपण पाहतो, केवळ आपल्या शहरामध्येच नाही तर गल्ली ते दिल्लीपर्यंत या देशामध्ये ज्या विचाराचं सरकार आलेलं आहे, ज्या विचाराची माणसं आज ज्या पद्धतीने व्यवहार करतायत, त्याच्यामध्ये आपल्याला हे जाणवतं की आजचा जो युवक आहे, या युवकाला ज्या पद्धतीनं त्याला मार्गस्थ करायला पाहिजे होतं, त्याला योग्य मार्ग दाखवायला पाहिजे होता. म्हणून आजच्या पिढीला मला असं वाटते की या सोशल जे माध्यम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जो युवक आज व्यक्त होतो आहे, तर त्याला व्यक्त होण्यासाठी त्याच्याकडे एक विचार पाहिजे. परंतु या सोशल माध्यमाच्या माध्यमातून त्याच्याकडे कुठलाही विचार आहे का, अशा पद्धतीचा एक संभ्रम आज निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं जो युवक आहे तो या नव्या पद्धतीनं व्यक्त होऊ पाहतो आहे या सोशल माध्यमांच्या माध्यमातून. परंतु त्याला एक विचाराची दिशा जर मिळाली तर मला असं वाटतं की निश्चितपणानं या देशाचं भवितव्य उज्ज्वल निर्माण होईल. म्हणजे वाचन कमी आहे असं म्हणायचं. हा हा कारण अलीकडची जी पिढी आहे, नवीन पिढी आहे, ती फारशी ग्रंथालयाकडे ती वळताना दिसत नाही. तर ती त्याच्याकडे असलेलं जे मोबाईल आहे, या माध्यमातून ते शोधण्याचा प्रयत्न करतं. आणि अलीकडे AI नावाचं एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ते AI आता सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागल्यामुळं फार आजची जी पिढी आहे ती फार पुस्तकामध्ये त्याचा शोध घेत नाही. स्पष्ट करण्याची तयारी. कारण पूर्वीची जी चळवळीतले जे लोक होते किंवा जे अनेक लोक येत होते, तर ती पुस्तकं वाचून या चळवळीमध्ये काम करायला यायची किंवा जी जुनी पिढी होती ती पुस्तकं वाचायची. परंतु आता अलीकडे या ऑनलाईन या जग जे निर्माण झालेलं आहे त्या माध्यमातून त्याच्यामध्ये कितपत त्याचा मेंदू शाबूत राहील अशी मला शंका वाटते. देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा एकंदरीत कोणतेही महापुरुष असोत, यांची जी जयंतीचं स्वरूप आहे ते DJ लावून नाचगाणं आणि वेगवेगळ्या गाण्यांवर बिभत्स असं नाचणं अशा स्वरूपाचं झालेलं आहे. तर याविषयी आपण काय सांगा? अलीकडे म्हणजे या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही दक्षिणेकडे गेला तर पेरियार रामास्वामी नायकर, तुम्ही इकडे उत्तरेकडे गेला तर त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण असतील किंवा त्या त्या भागातले जे महापुरुष आहेत यांच्या जयंत्या साजऱ्या होतात आणि मोठ्या प्रमाणात जयंत्या साजऱ्या होतात. आणि अलीकडे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं असेल, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं असेल, या डीजेला एक मोठं स्वरूप अलीकडे फार त्याला मान्यता मिळू लागली होती. परंतु या डीजेच्या सांस्कृतिक करणामुळं अनेक बाबासाहेबांचा विचार, शिवाजी महाराजांचा विचार मागं पडत चालला की काय, अशा पद्धतीचं एक वातावरण या जे दोन्ही महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं बघायला मिळते की तरुण पिढी जी आहे ती पुस्तक वाचण्याच्या ऐवजी नाचण्यावर अधिक भर देते आहे, ती त्या गाण्यावर अधिक भर देते आहे. त्याच्यामुळं हे जे काही जयंतीचं डीजे करण झालेलं आहे, लेझर जे काही जयंत्यांमध्ये ते दाखवलं जातं, ते लेझर ते बंद झालं पाहिजे, डीजे बंद झाला पाहिजे. तुम्ही उत्साह दाखवा, जयंती अत्यंत उत्साहाने साजरी करा, परंतु त्यासाठी केवळ नाचगाणं करूनच साजरी केली पाहिजे असं नाही आहे. तर त्या माध्यमातून अलीकडे 18 तास वाचन अभियान, अभ्यास अभियान जे सुरू झालेलं आहे, शासनाच्या पातळीवर सुरू आहे आणि समाजाच्याही पातळीवर सुरू आहे. तर त्याला अधिक भर दिला तर ती जी तरुण मंडळी आहे, युवक मंडळी आहे, त्यांना त्या दिवशी त्या पुस्तक वाचनामध्ये त्याला अधिक गोडी त्याला कशी निर्माण होईल या पद्धतीचं एक वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून ही जी तरुण पिढी आहे, म्हणजे आजचं जे राजकारण आहे ते राजकारणी काय करतात की जयंतीच्या निमित्तानं ते या सगळ्या युवकांचा याच्यामध्ये वापर करतात
आणि त्याच्यातून त्याचं बिभत्स स्वरूप अलीकडे पाहायला मिळतंय. त्याचे शारीरिक परिणाम पण आपल्याला वाईट दिसायला लागलेले आहेत आणि म्हणून या जयंतीचं स्वरूप हे वैचारिक पद्धतीनं जयंती आपण साजरी केली पाहिजे. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनेलशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. जय जय भीम. भीम.